नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी येथील पत्रकारांचा सन्मान दिंडोरी येथील प्रांत कार्यालय मार्फत करण्यात आलाय. यावेळी दिंडोरीचे प्रांत अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांच्या हस्ते पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्ताने सन्मानित करण्यात आले. यावेळी अप्पासाहेब शिंदे यांनी पत्रकारांच्या विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणुकीचे अनुभव कथन करत असताना दिंडोरीतील पत्रकार यांचा सहकार्य खूप मोलाचं असल्याचं त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केलंय. तसेच दिंडोरी तालुक्यातील पत्रकार व महसूल विभागाचे अधिकारी व शासकीय अधिकारी ह्या नाण्याच्या दोन बाजू असून कधीही पत्रकार प्रत्येक बातमीच्या मुळाशी जाऊन म्हणजे बातमीची सत्यता पडताळून बातम्या प्रकाशित होत असतात. म्हणून दिंडोरीच्या पत्रकारांचा विशेष प्रांत अधिकारी यांनी कौतुक केलंय. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये जे दिल्लीचे अधिकारी ऑब्झर्व्ह दिले होते त्यांनी सुद्धा निवडणूक काळातील बातम्या या स्वतःहून फोन करून सोशल मीडियाच्या माध्यमातून मागून घेतल्या होत्या. म्हणून दिंडोरीचे पत्रकारांच्या बातम्या या दिल्लीपर्यंत पोहोच झाल्याने दिंडोरी मतदारसंघ हा दिंडोरी पासून ते दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलाय, असे आपल्या अध्यक्ष भाषणात प्रांत अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले. यावेळेस तहसीलदार व तहसीलचे कर्मचारी, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार, त्यांचे कर्मचारी व पत्रकार संघाचे सर्वच अध्यक्ष, उपाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व विविध वृत्तपत्रांचे जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारितेची किंवा प्रेसची भारतामध्ये ज्यांनी पाय रचला जांभेकर त्यांच्या पत्रकार म्हणून आपण करत असतो. काही कारणास्तव आपल्याला पत्रकार आपण या कार्यक्रमास उपस्थित सर्वात वरिष्ठ माध्यमांनी फोनद्वारे बोलवले. मदत करणारे खूप सक्रिय सहभाग मदत करतात. बाबूजी रोज बातम्या सन्मान आहे. याचे नाव माहिती पाहिजे. त्याबरोबर आता नवीन निवृत्त झालेल्या कांबळी मॅडम यांचा सन्मान शेवटी नाव करतात. दोन पीठ सकाळपासून नाही आमच्या बरोबर असलेलं सहकारी वर जे आहे किंवा गावाकडे असते 2 मिनिटं घेणार शेवटी काय असावे किंवा काय आहे ते माहित आहे. आजपर्यंत आपण कधी तर आपला संघर्ष यापुढे झाला की यापुढे होणार ते काम चांगलं करतात. म्हणून आपणही त्यांना सर्व काही सहकार्य करावं. मला फक्त एवढंच या निमित्तानं सांगावं वाटतं. तुम्ही लोकसभा विधानसभा टक्केवारी वाढली त्याच्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान तुमच्या टीमचं सर्वांचं होतं. तुम्ही आम्हाला वेळोवेळी प्रसिद्धी दिली, आम्ही प्रसिद्ध केलं. पण जस्ट निकालानंतर दिंडोरीच्या लोकसभेमध्ये ते कमी जास्त होते. कमी पडली की जास्त झाले असं जे बोलून बातमी त्यात तुम्ही मानलं नाव खरोखर सांगू म्हणजे वैयक्तिक मला किंवा माझे जे सहकारी आहे आम्हाला आमचे कार्यालय तुम्हाला फोन करून सांगायला काय आहे
परंतु त्यावेळेस माझा आणि त्याचा बोलणं झालं यात आपण आधीच करायचं नाही की निवडून काय वरती जाईल आपल्या सर्वांनी काय करायला नाही त्रास द्यायचा नाही. आम्ही अक्षरशः तुम्हाला विचारलं सुद्धा नाही की काय आहे, कारण मला माहिती आहे की टेक्निकल प्रॉब्लेम असे आहे की संध्याकाळी सर्वांना घरी असतो. त्या घाईमध्ये सांगणाऱ्याने आणि लिहिणाऱ्याने याच्यामध्ये एक 2-4 तासाचा एक फरक होऊ शकतो आणि त्याच्यातूनच कदाचित ते स्ट्रक्चर काहीतरी थोडंफार चुकलेलं असतं. पण याचा कदाचित त्यावेळेला आम्ही फक्त वर्षांना म्हणून काहीतरी काढून मी जातो तुम्हाला त्या गोष्टी काही फेस करावं लागतात. म्हणून आम्ही आजपर्यंत बऱ्याच वेळेस सरांनी वगैरे सांगितलं आम्ही पहिले कोणाच्या तक्रार तुमच्यापर्यंत शक्यतो बऱ्याच वेळेला असं आहे की आपलं टीम लिडर म्हणून काम करताना काँग्रेस साहेबांना खालचे कर्मचारी काय करतात हे माहिती परंतु त्यांच्यामुळे एखाद्या वेळेला तो त्रास सहन करावा. तो मागच्या वेळेस आता तो इथल्या कर्मचाऱ्यांचा नव्हता म्हणतात वेअर हाऊसचा आहे गावामध्ये त्या वेअर हाऊसचा फटका तुमच्या साहेबांना आणि त्यांना किती वर्षाची जवळजवळ त्यावेळेला आम्ही तर जे योग्य होणार नाही त्यावेळेला आम्ही त्यांच्या यापुढे जाऊ. फक्त साहेब आता हे सर्व आळवेत चालले चांगले असताना एक विचार बघायला माहिती माझ्या कामाला साहेब एक रेशन कार्ड ऑनलाईन करायला एका बाळासाहेबांनी बोलली स्टेटस होतं 2,500 रुपये काही तासात तुमचं रेशन कार्ड या अशा गोष्टी बोलू म्हणजे असे काही जे आहेत एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.